हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांनाही आरक्षण रद्द करता आलं नसतं, मग मोदी तर कुठेच नाही। संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपावर पंतप्रधान मोदींचं उत्तर। आजच्या 3 सभांनंतर नरेंद्र मोदी पुणे मुक्कामी। उद्या पुन्हा मोदींच्या 3 ठिकाणी सभा, माढा, धाराशिव आणि लातूर लोकसभांसाठी सभा। पश्चिम महाराष्ट्रात सभांचा झंझावात। महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींच्या सोलापूर, कराड आणि पुण्यामध्ये सभा। शरद पवारांची सातारा, पुणे तर ठाकरेंचा सोलापुरामध्ये मेळावा। मुंबईतून ठाकरे गटाच्या 3 उमेदवारांचे अर्ज दाखल। दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, दक्षिण मध्य मधून अनिल देसाईंचा उमेदवारी अर्ज दाखल। नाशिकचा तंटा अद्यापही कायमच। शांतिगिरी महाराजांचा शिंदेच्या शिवसेनेच्या नावानं अर्ज, मात्र अधिकृत एबी फॉर्म नाही। तर करंजकर अपक्ष लढण्याच्या शक्यतेनं मवियालाही टेन्शन। धुळ्यात भाजप उमेदवार सुभाष भामरेंचं शक्ती प्रदर्शन। महायुतीकडून धुळ्यात सुभाष भामरे तर मुंबईत राहुल शेवाळेंचा उमेदवारी अर्ज दाखल। ठाण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत राजन विचारेंचं शक्ती प्रदर्शन। जितेंद्र आव्हाडांच्या उपस्थितीत राजन विचारेंचा अर्ज दाखल। अयोध्येत राम मंदिराच्या नावानं झालेल्या जमीन घोटाळ्यात भाजप नेत्यांचा समावेश। स्वस्तात जमिनी घेऊन मंदिर ट्रस्टला चौपट दरानं विकल्या। संजय राऊतांचा भाजप नेत्यांवर गंभीर आरोप। लखनौमधील कुणाची तरी 200 एकर जमीन आयकर विभागाकडून जप्त। एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना इशारा। 800 कोटींच्या प्रकल्पाबाबतची माहिती योग्य वेळी समोर आणणार असल्याचाही दावा। साखर कारखान्यावर कारवाई झाल्यानंतर अभिजित पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट। महाविकास आघाडीत असणारे अभिजित पाटील आता भाजपचा प्रचार करणार। फडणवीसांच्या भेटीनंतर मदतीचं आश्वासन, सूत्रांची माहिती। निवडून आल्यानंतर समोरचे विरोधकही आमच्या सोबतच येणार, नाही आले तर बाहेर राहू शकणार नाहीत। सलग दुसऱ्या दिवशी सदाभाऊ खोतांचा विरोधकांना तुरुंगात टाकण्याचा इशारा। वडील म्हणतात देशात हिंदू आतंकवाद आहेत। दिदी म्हणते पुलवामाचा हल्ला भाजपचं षडयंत्र आहे। शहीदांचा अपमान करणाऱ्यांना घरचा रस्ता दाखवा। फडणवीसांची सुशीलकुमार शिंदेंसह प्रणिती शिंदेंवर टीका। उज्ज्वल निकम हे व्यक्ती म्हणून चांगले। मुंबईत भाजपकडून अर्ज भरल्यानंतर निकमांबाबत प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। वंचित उत्तर मध्यमधून स्वतःचाही उमेदवार देणार असल्याची चर्चा। बीडच्या नाळवंडीमध्ये पंकजा मुंडेंची भर पावसात सभा। मतांचा पाऊस माझ्यावर पाडा, मी तुमच्यावर विकासाचा पाऊस पाडेन, पंकजा मुंडेंचं आवाहन। ज्यांना माझा पुळका आलाय त्यांच्याकडूनच मला जिवे मारण्याचा प्रयत्न। पुणे यवतमाळमध्ये झालेल्या हल्ल्यावरून सामंत यांचा आरोप। मतदानाचे 2 टप्पे झाल्यानंतर अखेर राज ठाकरे महायुतीसाठी सभा घेणार। कोकणातून सभांची सुरुवात। 4 तारखेला राज ठाकरे राणेंच्या प्रचारासाठी कणकवलीत सभा घेणार। मतदानानंतर विदर्भात चमत्कार घडणार। नागपुरात अनिल देशमुखांच्या घराबाहेर बॅनर, बॅनरवर अनिल देशमुख आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो। अरबी समुद्रात पाकिस्तानी बोटीवरून 600 कोटींचं 86 किलो ड्रग्ज जप्त। 14 जण ताब्यात। भारतीय तटरक्षक दल, एटीएस आणि एनसीबीची कारवाई। कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा अंदाज। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। समन्सनंतर तमन्ना भाटियानं महाराष्ट्र सायबर सेलकडे वेळ मागितला। आयपीएलच्या 2023च्या एडिशनचं फेअर प्ले ॲपवर अनधिकृत प्रक्षेपण केल्याप्रकरणी कारवाई। आयपीएलमध्ये आज दिल्ली विरुद्ध कोलकाताची लढत। दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असल्याने हाय स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता। गोलंदाजांसमोर धावा रोखण्याचं आव्हान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।